नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी डॉक्टर महेंद्र दशरथ शिरसाट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये 2003 पासून प्रोफेसर म्हणून इथे काम करत आहे. सिनियर प्रोफेसर म्हणून आज मी गेल्या 38 वर्षाची पूर्ण प्रदीर्घ सेवा आज माझी संपत आहे. परंतु मला नेहमी असं वाटतं की एक प्राध्यापक कधीच निवृत्त होत नसतो. म्हणून माझं सुद्धा आज माझ्या या जीवनाचा एक पर्व इथं संपतोय असं मला वाटतं आणि उद्यापासून नवीन पर्वाला सुरू होणार आहे. आज मी सांगू इच्छितो की गेल्या 38 वर्षामध्ये पर्टिक्युलरली जेव्हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्र विभागामध्ये जेव्हा जॉईन झालो, त्यानंतर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ब्लेसिंग्समुळे मी जगामधल्या किमान 20 ते 25 देशांमध्ये वेगवेगळ्या अकॅडमिक असाइनमेंटसाठी जाऊन आलेलो आहोत. उदाहरणार्थ मी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये 2 वर्ष होतो, ऑस्ट्रेलियामध्ये 6 महिने होतो, जपानमध्ये मी 5दा वेगवेगळ्या असाइनमेंटसाठी गेलो, युरोपमध्ये राहिलोय, साऊथ कोरियामध्ये, तैवानमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम केलंय. हे सांगण्याचा अर्थ असा आहे की मी नेहमी भारतीय एज्युकेशन सिस्टीम आणि ओव्हरसीजमध्ये म्हणजे परदेशी विद्यापीठांमध्ये एज्युकेशन सिस्टीममध्ये काय फरक आहे हे जेव्हा मी बघण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलंय की भारतामध्ये टीचर सेंट्रिक एज्युकेशन आहे. आज आपण NEP 2020 लागू केलं असं म्हणतोय, म्हणजे गेल्या 3-4 वर्षापासून भारताच्या सर्व एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये NEP 2020 लागू झालेला आहे. पण तरी सुद्धा ऑन पेपर स्टुडंट सेंट्रिक आहे असं सांगितलं जात आहे, परंतु रियालिटीमध्ये आजही टीचर सेंट्रिक एज्युकेशन भारतामध्ये आहे. ऑन अदर हँड या पाश्चिमात्य देशामध्ये खऱ्या अर्थाने स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की विशेषतः जर्मनीमध्ये बरेचसे असे विद्यापीठे आहेत की त्या विद्यापीठांमध्ये म्हणजे पर्टिक्युलरली पब्लिक युनिव्हर्सिटीजमध्ये 0 ट्युशन फीज असलेले असंख्य विद्यापीठे आहेत, म्हणजे जिथे ट्युशन फीज तुम्हाला काहीही लागत नाही आणि लिव्हिंग एक्सपेन्सेस साधारणतः पर मंथ 1 लाखाच्या आसपास लागतात, पण पार्ट टाइम जॉब तिथे उपलब्ध आहेत. दुर्दैवाने आपल्या विद्यार्थ्यांना ह्या सर्व गोष्टी माहिती नाही आहेत. दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो इथे मी की तैवान ही अशी कंट्री आहे की जगामध्ये सेमीकंडक्टर्समध्ये नंबर 1 कंट्री आहे आणि ॲडव्हान्समेंट जर बघितलं तुम्ही टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट तर अमेरिकेपेक्षा कुठेही कमी नाही. कारण मी तैवानमध्ये नॅशनल तैवान युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये 5 वर्ष सतत मी व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. तिथली सर्व विद्यापीठं किमान तैवानमधल्या 20 ते 25 विद्यापीठांमध्ये मी जाऊन आलेलो आहो आणि तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर मी बघितलंय. माझ्या असं लक्षात आलंय की तैवानला जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स आणि कम्प्युटर सायन्स या विषयामध्ये जर तुम्हाला मास्टर्स किंवा PhD करायचं असेल, इव्हन बॅचलर करायचं असेल, तिथे असंख्य कोर्सेस आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे भारतातील जे दुर्लक्षित घटकामधील जे विद्यार्थी आहेत या सर्वांनी परदेशामधल्या संधी जी आहे ते आयडेंटिफाय कराव्यात. त्यानुसार काय आवश्यकता आहे त्या गोष्टी अंतर्भूत करून त्या स्वतःला एनरिच करून इलिजिबिलिटी त्या पद्धतीने तयार करून ते विद्यापीठं एक्सप्लोअर करावेत, आयडेंटिफाय करावेत आणि त्या विद्यापीठामध्ये जाऊन हायर एज्युकेशन घ्यावेत आणि तिथे ते जे ॲडिशनल स्किल जे विद्यार्थी शिकतील, विद्यार्थ्यांनी एम्पॉवर व्हावं. मला नेहमी असं वाटतं की मला असं मुळीच म्हणायचं नाही की विद्यार्थ्यांनी बाहेर जावं तिथं सेटल व्हावं. मला हे म्हणायचं आहे की विद्यार्थ्यांनी, कारण आपल्याकडे संधी मिळत नाही, आपल्याकडे आयसोलेटेड आयलँड्स आहेत. फॉर एक्झाम्पल IITs, आयझर्स सारखे इन्स्टिट्यूट्स आपल्याकडे मोजके आहेत, परंतु लाखो करोडो विद्यार्थी जे भारतामध्ये आहेत सर्वांना त्या इन्स्टिट्यूटमध्ये संधी मिळत नाहीये. ज्या इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी जातात तिथे शिक्षक नाही आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहेत. मग जर शिक्षक नसतील, इन्फ्रास्ट्रक्चर नसतील, असलेले शिक्षकांमध्ये कॉम्पिटन्सी जर नसेल तर विद्यार्थ्यांकडे स्किल्स कसे येतील? आणि म्हणून विद्यार्थ्यांनी या परदेशी विद्यापीठामध्ये जावं, तिथं स्वतःला एम्पॉवर करावं, स्किल्स शिकावेत आणि जर भारतामध्ये जर संधी उपलब्ध झाली तर भारताकडे परत यावं. पण दुर्दैवाने असं आहे की भारतामधली परिस्थिती आजकाल अशी जी दिसते की तिथे प्रामाणिक आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे स्किल्स आहेत अशांना संधीच मिळत नाही. आणि म्हणून माझं नेहमी असं विद्यार्थ्यांना सांगणं आहे की तुम्ही संधी एक्सप्लोअर करा, बाहेर जा, स्वतःला एनरिच करा, एम्पॉवर करा आणि मग वाट बघा. भारतामध्ये संधी निश्चितपणे शोधत राहा
भारतामध्ये संधी जर मिळाली तर भारतात या आणि इथे येऊन उपेक्षित लोकांना मदत करा आणि त्यांना सुद्धा अपलिफ्टमेंटसाठी मदत करा. हा माझा संदेश आहे. सर, आपण एका गरीब शेतकरी कुटुंबातून पुढे आलेला आहे आणि अतिशय खडतर परिस्थितीमध्ये आपण शिक्षण घेतलेलं आहे. आज आपण विद्यापीठासारख्या एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये अतिशय उच्च पातळीचे प्रोफेसर आहात आणि फिजिक्स सारख्या विषयामध्ये आपण मास्टर आहात. तर हे आपण यामागची शक्ती आपल्या मागे कोणती आहे? शक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा तो काळ असा होता की आपण गावाकडून आल्यानंतर मुलगा तिथं पोहोचलाय की नाही हे सुद्धा महिने कळत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये इथं आलं. तर इन्स्पिरेशन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होतं. म्हणजे माझे वडील मला नेहमी म्हणायचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशांमध्ये गेले, त्या अतिशय नामवंत अशा विद्यापीठांमध्ये शिकलेत, डिग्री घेऊन आलेत आणि भारतात येऊन दलित पददलित आणि उपेक्षित वर्गासाठी काम केलंय. त्यामुळे माझे वडील मला नेहमी म्हणायचे की तुम्ही बाहेर जा, एनरिच कर स्वतःला आणि परत ये. आणि तेच मी नेमकं केलं. जेव्हा मला अमेरिकेमध्ये संधी मिळाली, तुम्हाला सांगतो की 2008 मध्ये मी अमेरिकेमध्ये मला 2 वर्षाची फेलोशिप मिळाली होती. आणि तिथे परिस्थिती अशी होती की मी जर ठरवलं असतं तर मी तिथं सेटल होऊ शकलो असतो. मला तिथले माझे जे कोलॅबरेटर आहेत ते मला म्हटले होते की प्रोफेसर सिरसाट, तुम्ही आता परत जाऊ नका, तुम्ही थांबा इथे. पण मी त्यांना असं म्हटलंय की अमेरिकेमध्ये माझ्यापेक्षा जास्त विद्वत्ता असलेले खूप प्राध्यापक इथं असतील, पण मी ज्या विद्यापीठामध्ये काम करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये, तिथे माझ्यासारखे मोजके लोक आहेत आणि म्हणून मला परत जायचे आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी काम करायचं. आणि तुम्हाला सांगतो 2009 मी अमेरिकेहून परत आलोय आणि इथे जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर जर बघितलं, वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. 2009 परत आलो मी. परत येऊन वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीला प्रोजेक्ट दिले. साधारणतः 15 ते 20 कोटी रुपयाचे गेल्या म्हणजे 23 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 20 कोटीचे प्रोजेक्ट मी आणले. इथे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मुलांना परदेशात जाण्याची गरज नाही, याच ठिकाणी मुलं ट्रेन होऊ शकतात. आणि त्याच कारणामुळे मी इथे माझ्याकडे आलेले मास्टर्सला आलेले विद्यार्थी, त्यांना पीएचडीला मी पुढे बाहेर पाठवलंय. पीएचडीला आलेल्या विद्यार्थ्याला मी पोस्टडॉकला बाहेर पाठवलंय. आता तुमच्या पुढे प्रश्न असा असेल, तुम्ही मला कदाचित प्रश्न विचाराल की तुम्ही जर म्हणता इथे वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर मग विद्यार्थ्यांना तुम्ही बाहेर का पाठवता? त्याचं कारण असं आहे की वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर या बिल्डिंग मध्ये उभं केलं मी, पण त्या विद्यार्थ्यांना बाहेरचं जे एन्व्हायरमेंट आहे ते त्या लेवलचं मिळत नाही ना. त्याचा जर सर्वांगीण विकास जर पाहायचा असेल तर त्याला बाहेर सुद्धा ते एन्व्हायरमेंट मिळालं पाहिजे. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगतो, इथं तुम्ही ट्रेन व्हा, बाहेर जा, अजून पुढे जा आणि तिथे एनरिच व्हा. पहिल्यांदा पैसा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. पैसा कमवा, फायनान्शियली एम्पॉवर बना, अकॅडमिकली एम्पॉवर करा स्वतःला आणि मग भारतात येऊन उपेक्षित वर्गांसाठी काम करा. आणि ऑब्विसली माझं इन्स्पिरेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे, त्यामध्ये काही वादच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमधून आपण एकमेव व्यक्ती असे आहात की 25 देशामध्ये आपण रिसर्च पेपर सादर करण्यासाठी युनिव्हर्सिटीमध्ये, तिथल्या मोठमोठ्या संस्थेमध्ये आपण गेला आहात. म्हणजे आतापर्यंत युनिव्हर्सिटीमधला असा व्यक्ती कोणी नाही आणि भविष्यामध्ये कित्येक वर्ष होईल की नाही असं सांगता येत नाही. याबद्दल आपण काय? तुम्हाला मी सांगतोय की मी जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत गेलो होतो 2007 तर मी जेव्हा 12वीला होतो, माझं स्वप्न होतं की मी IIT-ला जायला शिकायला हवं. जेव्हा मी अमेरिकेत गेलो, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये मी व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून गेलो होतो, तेव्हा तिथे गेल्यानंतर मला असं वाटलंय की आणि म्हणजे मी तिथे व्हिजिटिंग सायंटिस्ट होतो आणि माझ्या अंडर जे PhD-ला काम करणारे विद्यार्थी होते सर्व IITians होते. म्हणजे तुम्ही बघा की एक विद्यार्थी जो अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून शिकलाय, मिलिंद विज्ञान महाविद्यालयासारख्या महाविद्यालयात बाबासाहेबांनी जे महाविद्यालय बांधलंय किंवा उभं केलंय, त्या महाविद्यालयामधून शिकलेला विद्यार्थी अमेरिकेत जातोय आणि तिथे IIT सारख्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय. म्हणजे हे इन्स्पिरेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडूनच मला मिळाले. आणि म्हणून मग मला असं वाटलंय की प्रत्येकाला ही संधी मिळत नाही, म्हणजे अमेरिकेत जाण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही. म्हणून माझा उद्देश काय आहे? माझा उद्देश काय होता की आता मी जे काही क्रेडिट अर्न केलेत, जे काही क्रेडेन्शियल माझ्याकडे आहे, त्या क्रेडेन्शियलचा वापर करून आता आपण इथे एक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं भारतामध्ये, जेणेकरून इथे जे उपेक्षित वर्गातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग मिळेल आणि त्यांना नोकऱ्या लागतील. आणि आज मी नेमकं तेच करतोय की इथे असंख्य गेल्या 2016 हे सेंटर आपण उभं केलंय. आज 2026 आहे, म्हणजे 10 वर्ष झाले. 10 वर्षामध्ये किमान 1000 ते 2000 विद्यार्थ्यांना मी ट्रेनिंग दिलंय, जे आज वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत आणि परदेशात सुद्धा पाठवलंय. दुसरं एक तुम्हाला सांगतो की आपण यावर्षी BSc इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजे गेल्या वर्षीपासून BSc इलेक्ट्रॉनिक्स प्रोग्राम सुरू केलाय.
त्या प्रोग्रामचं वैशिष्ट्य असं आहे की पहिले 2.5 वर्ष विद्यार्थी इथे विद्यापीठामध्ये शिकतील आणि नंतरचं 1.5 वर्ष ते इंडस्ट्रीमध्ये काम करतील. म्हणजे आम्ही 5 वेगवेगळ्या इंडस्ट्री सोबत कोलॅबोरेशन केलंय आणि त्या इंडस्ट्रीच्या कोलॅबोरेशनच्या माध्यमातून विद्यार्थी 1.5 वर्ष त्या इंडस्ट्रीला फरक काय आहे, इंटर्नशिपला विद्यार्थी जर इंडस्ट्रीमध्ये गेला त्याला स्टायपेंड मिळत नाही, पण अप्रेंटिसशिपचा जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टच्या अंडर विद्यार्थी जर त्या इंडस्ट्रीमध्ये जर गेला तर त्याला 12 ते 15,000 रुपये स्टायपेंड मिळतो. म्हणजे मी तुम्हाला जे उदाहरण दिलं होतं जर्मनीमध्ये सुद्धा ही परिस्थिती आहे, तीच परिस्थिती तशाच प्रकारचे कोर्सेस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सुरू केलेला आहे. गोरगरीब विद्यार्थी जे आहेत, उपेक्षित विद्यार्थी, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे साधारणतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठ Yes. म्हणून ओळखलं जातं. हो. या विद्यार्थ्यांना आपण काय मार्गदर्शन कराल? मला नेहमी असं वाटतं की इथे येणारा विद्यार्थी जो आहे तो, कारण मी जेव्हा काल सुद्धा आमचं जेव्हा फेअरवेल प्रोग्राम झाला MSCच्या विद्यार्थ्यांना, तेव्हा मी त्यांना बोललोय की मुलांना, जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेतलं होतं, जेव्हा तुम्ही इथं आला होता, प्रवेश घेतला होता, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक भीतीचं वातावरण होतं, भीती दिसत होती, अस्थिरता तुमच्या मनामध्ये होती. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला असं वाटत होते की मला आता मी या नवीन प्रवाहामध्ये आलोय, इथले जे शिक्षक आहेत, इथले जे HOD आहेत ते खरंच मला मदत करतील का, इथे जे वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चर सोबत मला जुळून घेणं शक्य होईल का. आणि हे नेमकं आम्ही हेरलंय. आम्ही काय करतो माहितीये का, विद्यार्थी अगदी नवीन जेव्हा येतात तेव्हा हे बिचारे गरीब घरचे विद्यार्थी असतात,